महत्त्वाची बातमी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सूचक इशारा दिलाय। जुने सहकारी आणि काही नेते आमच्या संपर्कात आहेत, योग्य वेळी या संदर्भातली अधिकृत घोषणा करू असा सूचक इशारा त्यांनी दिलाय आणि त्यामुळे जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आपल्यासोबत आहेत। या राज्यातली सामाजिक एकता बिघडावी यासाठी वारंवार प्रयत्न करत आहेत, पण महाराष्ट्राची जनता दाद देत नाही। परंतु काही प्रकारे सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रकार ह्या महाराष्ट्रात चालू आहे। त्यांना सद्बुद्धी देवो आणि लोक मताच्या माध्यमातून त्यांना त्यांची जागा भविष्यकाळाच्या निवडणुकीमध्ये दाखवून देतील। तिथे एक माहिती समोर येत आहे की जशा पद्धतीने नेते फुटत आहेत, पक्षांतर होत आहे। राष्ट्रवादीमधला शरद पवार गटाचा एक बडा नेता जो शरद पवारांच्या जवळचा आहे तो लवकरच फुटणार आहे। भाजपा किंवा राष्ट्रवादी म्हणजे तुमच्या गटामध्ये येणार आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे। कोण तो नेता आहे, काय अंदाज लावता येईल? थोडे दिवस थांबा, आपल्याला समोर दिसूनच येईल। परंतु अनेक नेते आहेत जे अजितदादांच्या नेतृत्वात दादांसोबत यायला तयार आहेत। अजून काही दिवस, थोडे दिवस थांबा, बरेच मोठे फटाके, बरेच मोठ्या तोफा दादांसोबत तुम्हाला धडकताना दिसतील, दादांच्या त्या सोबत दिसतील। महाराष्ट्रामध्ये अजितदादावर लोकांना विश्वास आहे की दादांनी घेतलेली जी भूमिका आहे ती महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे आणि त्या विकासासोबत येण्यासाठी बऱ्याच पक्षातली लोक, आमचे जुने मित्र पक्षच नाही तर बऱ्याच पक्षातली लोक तयार आहेत। थोडे दिवस थांबा, निवडणुकीच्या तोंडावर बरेच दिसतील। मित्र पक्ष म्हणजे कुणाचं नाव सांगता येईल का, कुणाचं हिंट देता येईल? आता तुम्ही, मला माहिती आहे शोधपत्रिका तुमची खूप चांगली आहे, तुम्ही लवकरच ते नाव शोधून महाराष्ट्राला तुम्ही सांगाल, योग्य वेळी आमच्याकडनं तो नाव जाहीर केलं जाईल। आपण पाहत आहोत की तशा पद्धतीने एक चर्चा चालू आहे की अजित पवार गटामध्ये सुद्धा अनेक पक्ष प्रवेश होणार आहेत। नेमकं तो नेता कोण, नेमका तो चेहरा कोण हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल असा वारंवार जे संकेत आहे ते राष्ट्रवादी असेल किंवा मग भाजप असेल दोन्ही पक्षांकडून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अरविंद रावराणेसह रुपाली बडवे, साम टीव्ही, रायगड।